मॅग्नेट आहेत ते पण वेगवेगळे मॅग्नेट सारखे काम करतात जे की आपल्याला त्याला जे पॉलिशिंग फोर्स ते पुन्हा फिरतात. तर आम्हाला कन्सेप्ट सगळ्याला क्लिअर झाला असेल. हे परत परत आपल्याकडे ते सांगतो तुम्हाला. ठीक आहे. तर तेच तुम्हाला थोडंसं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन मध्ये बघू शकतो आपण. अट्रॅक्शन आणि रिपल्शन जेव्हा नॉर्थ आणि साऊथ जेव्हा एकमेकांसमोर येतात तेव्हा ते अट्रॅक्ट होतात. म्हणजे समजा हा नॉर्थ आहे आणि हा साऊथ पोल आहे. मॅग्नेट मध्ये कधी पण दोनच पोल आहेत, उत्तर पोल आणि एक दक्षिण पोल. उत्तर पोल आणि दक्षिण पोल म्हणजे एकमेकांसमोर आले की ते अट्रॅक्ट होतात. पण जेव्हा उत्तर आणि उत्तर किंवा दक्षिण आणि दक्षिण पोल एकमेकांसमोर येतात ते बाहेर फेकले जातात. तुम्ही बघू शकता इथे बघा नॉर्थ आणि साऊथ तुम्ही बघू शकता. निळा साऊथ आहे आणि रेड नॉर्थ आहे. म्हणजे दोन्ही पण एकमेकांसमोर येतात आहे. पण तुम्ही या वरच्या इमेज मध्ये तुम्ही बघितला तिथे तर जे इक्वल जे पोल्स आहेत ते एकमेकांपासून दूर फेकले जातात आहे. सेम कन्सेप्ट मी तुम्हाला आधी समजावलाय. तोच कन्सेप्ट इथे तुम्हाला छोट्याशा ग्राफिकल रिप्रेझेंटेशन मध्ये तुम्हाला सांगून दिलेला आहे. आता याच्यामध्ये काय होतं आपल्याकडे इथे बघा एक ही आपली समजा हे बाहेरची ही वाली आणि हे आपले वाइंडिंग्स आहेत स्टेटर कॉइलचे. ठीक आहे. आणि हा जो फिरणारा मॅग्नेट आहे आपला समजा रोटर आहे, जो मॅग्नेटचा रोटर आहे तो. तर याच्यामध्ये काय होतं बघू शकतो नॉर्थ साऊथ पोल कंटिन्युअसली फिरत असतात. त्यामध्ये काय होतं एकदा एक जी कॉपरची वाइंडिंग आहे एकदा नॉर्थ पोल बनते एकदा साऊथ पोल बनते. याच्यामध्ये काय होतं इलेक्ट्रॉन्सची देवाणघेवाण होते. म्हणजे इलेक्ट्रॉन्स पुढे जातात पाठी जातात. त्याला आपण एक बेसिकली तुम्हाला सोप्या भाषेत सांगतो की त्याला आपण पोटेन्शियल डिफरन्स म्हणतात. आणि पोटेन्शियल डिफरन्स जिथे जनरेट होतो त्याला आपण अल्टरनेटिंग करंट म्हणतो. जे की आपण इथे बघू शकता इथे ते अल्टरनेटिंग करंट आहे. असं वेव्ह फॉर्म मध्ये चाललंय ते अल्टरनेटिंग करंट आहे. अल्टरनेटिंग करंट काय असतं आपण घरामध्ये बसलोय सगळेजण आता घरामध्ये असतील फॅन चालतोय लाईट चालते आपल्या घरामध्ये जी लाईट येते ती आहे सगळे अल्टरनेटिंग करंट ज्याच्याने आपल्याला आपल्या शरीराला झटका बसतो त्याला म्हणतात अल्टरनेटिंग करंट. आणि डायरेक्ट करंट काय असतं की बॅटरीला बघा बॅटरीला आपण कधी दोन्ही कुठे लावलं बॅटरीला आपण सप्लाय काय भेटेल किंवा आपल्याला झटका नाही लागत. पण त्या जागेबद्दल घरातल्या बाहेर हात लावला की आपल्याला पटकन झटका लागतो. म्हणजे एक सोप्या भाषेत तुम्हाला समजवतो मी ज्या करंटने तुम्हाला झटका लागतो तो आहे एसी करंट आणि ज्या करंटने तुम्हाला झटका लागत नाही तो आहे डीसी करंट. बॅटरीने झटका लागत नाही तो डीसी करंट आहे. घरातली लाईट आहे ती एसी करंट. तर याच्यामध्ये आपल्या गाडीमध्ये पण एसी करंट जनरेट होतो. तर तुम्ही म्हणाल की गाडीमध्ये एसी करंट जनरेट होतो पण आपल्या सगळ्या बॅटरी वगैरे आपल्या गाडीमध्ये काम करताना कधी करंट लागत नाही. ते का नाही लागत कारण की आपल्या बॅटरीच्या मध्ये आणि स्टेटर कॉइलच्या मध्ये असतो एक रेक्टिफायर ज्याला आपण आर युनिट बोलतो. रेग्युलेटर किंवा रेक्टिफायर बोलतो आपण त्याला आर युनिट. तो आर युनिट काय करतो रेक्टिफायरचं काम काय असतं एसी करंट डीसी करंट मध्ये कन्वर्ट करण्याचं काम असतं. हे थोडेसे टेक्निकल टर्म्स आहे पण तुम्ही समजून घेतलं की तुम्हाला खूप जास्त हेल्प करते लाईफ टाइम. एसी करंट डीसी करंट मध्ये कन्वर्ट करण्यासाठी तिकडे आपल्याला आरआरएन दिलेला आहे. त्यामुळे आपल्या गाडीमध्ये कुठलंही काम करताना आपल्याला करंट लागत नाही कारण की तिकडे आरआरएनने एसी आणि डीसी मध्ये कन्वर्ट करून बॅटरी मध्ये स्टोअर केलेला आहे आणि बॅटरी जेव्हा आपल्याला सप्लाय येतो तो डीसी करंटचा असतो. त्यामुळे आपल्याला कुठलंही करंट लागत नाही. आय होप हा खूप वास्ट कन्सेप्ट आहे खरं खूप मोठा कन्सेप्ट आहे पण तुम्हाला सोप्या भाषेत समजवण्याचा खूप प्रयत्न केला आहे तर आय होप तुम्हाला समजलं असेल. आपण आता आपल्या टॉपिकवर परत येऊया. तर इथे बघू शकता तुम्ही करंट कसं जनरेट होतं जसं मी तुम्हाला थोडंसं सांगितलं तसंच तुम्हाला इथे बघायला मिळतंय. हे जे पोल्स आहेत कधी नॉर्थ कधी साऊथ ही आपली मधली आहे वाइंडिंग ही वाली हे मधले आहे आपल्या वाइंडिंग. त्या वाइंडिंग जे आपल्या स्टेटर कॉइलच्या वाइंडिंग आहे तो पोहोचता यावाला वाइंडिंग ते आहे बाहेर जो फिल्टर रोटर आहे तो ऍक्च्युअली काय करतो नॉर्थ साऊथ करत तिकडे या कॉपर वाइंडिंग मध्ये परत एकदा करंट सप्लाय करतो. आता त्यामध्ये पण आपल्याला दोन्ही गोष्टी तुम्हाला समजवतो मी पुढे. आता तुम्ही बघू शकता की करंट कसा जनरेट होतो तुम्ही बघून घ्या. याच्यामध्ये कधी पॉझिटिव्ह निगेटिव्ह इफेक्ट तयार होतो ज्याच्यामुळे आपल्याला अल्टरनेटिंग करंट भेटतो. पॉझिटिव्ह निगेटिव्ह असं करतो तिकडे अल्टरनेटिंग करंट आपल्याला बघायला मिळतो. तर एसीची सेन्सरचं वर्किंग आपण बघू शकतो आपण काय होतं एसी सेन्सर मध्ये. रोटर त्याचं वर्किंग मध्ये काय असतं रोटर फिरण्याची स्थिती ओळखण्याचं काम असतं त्याचं. स्टेटर कॉइलला करंट पुरवठा करण्यासाठी माहिती प्रदान करतो, स्पीड कंट्रोल करतो, व्होल्टेज रेग्युलेशन देतो तिकडे, इंजिन सुरू करण्याचं पण काम करतो जे की आपण बघतोय.
ओव्हर स्पीड किंवा झटके लागण्याची समस्याबद्दल ECU ला माहिती देतो. तर अशा वेगवेगळ्या पद्धतीने तिकडे AC सेन्सरचं काम करत असतो. AC सेन्सर म्हणजे आपला जो CKB सेन्सरवर जो पण डेटा जातो ECU कडे, तो या सगळ्या गोष्टींवर तिकडे लक्ष ठेवून असतो. तर याच्यामध्ये नेहमी फेज असतात, 3 फेज कनेक्शन असतं. कधी पण कुठलाही करंट जनरेटर असेल तिकडे तुम्हाला 3 फेज कनेक्शन बघायला मिळतो. आता ते जिथे AC करंट येतो, स्ट्रॉंग AC करंट, तिकडे आपल्याला 3 फेज कनेक्शन मिळतं. म्हणजे आपल्या घरातल्या करंटला पण तुम्हाला 3 फेज कनेक्शन बघायला मिळतं बऱ्याचदा. त्यामुळे 3 फेजला आपण कुठलंही नाव देऊ शकतो. UVW इथे दिलेलं आहे, ABC देऊ शकतो, XY देऊ शकतो, कुठलंही नाव देऊ शकतो. 3 फेज करंट तिकडे नेहमी असतं. तर तुमच्याकडे एक छोटासा प्रश्न आहे, एसीची सिस्टम सुरू करण्यासाठी बॅटरीला किमान किती व्होल्टेजची आवश्यकता असते? चॅटबॉक्स मध्ये प्लीज सगळ्यांनी शेअर करा. एसी सिस्टम सुरू करण्यासाठी बॅटरीला किमान किती व्होल्टेजची आवश्यकता असते? चॅटबॉक्स सगळ्यासाठी ओपन आहे. चॅटबॉक्स मध्ये तुमचा सगळ्यांचा आन्सर अपेक्षित आहे. एसी सिस्टम सुरू करण्यासाठी बॅटरीला किमान किती व्होल्टेजची आवश्यकता असते? किंवा तुम्हाला हा प्रश्न खूप सोप्या पद्धतीने सांगतो मी तुम्हाला की गाडी स्टार्ट करायला आपल्याला किती व्होल्टेजची गरज असते? एसी सिस्टम सुरू होणं म्हणजे आपण त्याला कोणता पण गाडी स्टार्ट करणार. मग गाडी स्टार्ट होण्यासाठी आपल्याला किती व्होल्टची आवश्यकता असते? चॅटबॉक्स मध्ये सगळे सांगा. ग्रेट. सगळ्यांचे आन्सर आहे 12 व्होल्ट. सगळ्यांचा बरोबर आन्सर आहे. 24 व्होल्ट कुठे दिलेला? 24 व्होल्ट नाही आहे आपल्या गाडीमध्ये. आता 12 व्होल्टच असतो आपल्या गाडीच्या बॅटरीमध्ये. नेहमी 12 व्होल्टचा सप्लाय असतो. ओके, तर 12 व्होल्ट सगळ्यांचा आन्सर बरोबर आहे. तर आपण पुढे जाऊया. त्याच्यामध्ये आता बघू शकतो आपण आपल्याला जे एसी सिस्टम मध्ये 5 पिन रिले बघायला मिळतो. आता जुन्या गाड्यांमध्ये जसं आपण 5G पर्यंत गाड्या बघितल्या आपण जास्तीत जास्त होंडा बद्दल बोलूया. कारण की होंडा मध्ये ऍक्च्युअली बेटर टेक्नॉलॉजी आलेली आहे त्याची. ही टेक्नॉलॉजी आधी पण बऱ्याचशा गाड्यांनी वापरलेली, जसं TVS वगैरे वापरलेली. पण होंडाने एसी सिस्टमला सगळ्याला पेटंट करून घेतलेला आहे. तर त्यामुळे आपण होंडाच्या गाड्यांमध्ये जास्त बोलू आपण. आता ऍक्टिव्हा 5G पर्यंतच्या गाड्या होत्या त्याच्यामुळे स्टार्टर रिले कसा असायचा तुमचा 4 पिनचा असायचा नेहमी. 4 पिनचा काय असायचा? कारण की तो फक्त काय स्टार्टर मोटर तिकडे फिरवायला आहे, तुम्हाला तिकडे आणि तुमचा अल्टरनेटिव्ह करंट जनरेटर तो तिकडे येणार सप्लाय तो फक्त तिकडे चार्जिंग करायचा. तर इथे काय करतो आता सेम रिले तुम्हाला तिकडे चार्जिंग साठी पण हेल्प करतोय आणि तुम्हाला तिकडे स्टार्टिंग साठी पण हेल्प करतो. ते कसं काम करतो ते बघूया आपण. आता कुठे तर 5 पिन रिले मध्ये आपल्याला नेहमी 5 पॉइंट बघायला मिळतात. त्यामध्ये 85, 86 नंबरच्या 2 पिन असतात जे की डायरेक्टली आपल्या कॉइलला बघायला मिळतात. तर मी तुम्हाला थोडंसं इथेच दाखवतो बघा. 85 आणि 86 या ज्या 2 पिन आहेत त्या आहेत त्या कॉइलच्या पिना. या कॉइलच्या 2 एंड आहेत समजा आहे. त्यानंतर 87 जो आहे 87A तो तिकडे स्टेबल असतो. 30 जी नंबर आहे ते 30 नंबरचे पिन आहे ती आपल्या जागेवर असते, कॉमन पिन असते ती. आणि 87 असते ती तुमची मेन वाली असते तिकडे. त्यामुळे आपण बघू शकतो. थोडंसं वाचूया आपण त्याबद्दल. पिन नंबर 85 आणि 86 कॉइलचे कॉइलला कंट्रोल करते. म्हणजे स्विच किंवा एसी कनेक्ट असेल ते. म्हणजे हे जे 2 पिन आहेत 86 आणि 85 हे आपल्या डायरेक्ट सप्लाय जातात आपल्या एकदा स्विचला जातात. जसं जुन्या गाड्यांमध्ये स्विचला जायचे, पण आता याच्यामध्ये आपल्या ECU ला कनेक्टेड आहे त्या. आणि पिन नंबर 30 सामान्य म्हणजे आपण ती कॉमन आहे पिन नंबर 30 ही 87A ला पण जाईल 87 ला पण जाईल, दोघांना पण ती सप्लाय देते तिकडे. नंतर पिन नंबर 87 स्टार्टिंग सिस्टम जोडलेली असते. नंतर पिन नंबर 87A चार्जिंग सिस्टमशी जोडलेली असते. या दोन्ही पिन याच्यामध्ये तुम्ही बघू शकता 87 आहे स्टार्टिंग सिस्टमशी कनेक्टेड आहे आणि 87A आहे हे चार्जिंग सिस्टमशी कनेक्टेड आहे. म्हणजे तुम्हाला एक सिम्पली सांगतो की जेव्हा आपण गाडीला स्टार्ट देतो, स्टार्ट सेल्फ देतो, तेव्हा ही जी 30 नंबरची पिन आहे ती जाते. ती इथे तुम्ही बघू शकता आतमध्ये खाली नाही ते कनेक्टर असं समजा वरचा आहे काय तुम्हाला एकदम देतो. हा वाला वरचा पॉइंट आहे 87 आहे आणि हा खालचा पॉइंट आहे 87 आणि हा मधला आहे 30.
तर ज्या टायमाला आपण सेल्फ देतो तेव्हा 30 काय करतो, इथे मॅग्नेटिक तुम्हाला बघू शकता तुम्ही तिकडे पण कॉपर वाइंडिंग आहे. कॉपर वाइंडिंगला सप्लाय दिला की काय होतं आपल्याला माहिती जातं की मॅग्नेट जनरेट होतो तिकडे. म्हणजे तिकडे तो प्लंजर ऍक्टिव्हेट होतो जेव्हा आपण सेल्फ देतो तेव्हा हा प्लंजर इथे असा 87 ला जाऊन कनेक्ट होतो. ज्याच्यामुळे काय होतं की गाडी स्टार्ट होते. स्टार्ट झाली आपण सेल्फ सोडला की परत आपल्या जागेवर जाऊन बसतो. आणि पिन नंबर 87 आहे, 40 स्टॉप जोडलेला असतो. म्हणजे आपण गाडी स्टार्ट केली, इंजिन स्टार्ट रनिंग केलं, त्यानंतर तिकडे 87 ला जाऊन तिकडे कनेक्ट असतो. जेणेकरून आपली गाडी फक्त थोड्या टाइमसाठी स्टार्ट होते आणि नंतर 40 स्टॉप कंटिन्यू तिकडे असते. सॉरी जरा व्हायरलचा थोडा त्रास आहे मला इथे आला, थोडा खोकला येईलच, थोडं ऍडजस्ट करून घ्या. ठीक आहे, तर आपण बघू शकतो इग्निशन कॉइल तिकडे बघतो आपण कंडिशन आहे खाली चार्ट दिलेला आहे छोटासा. इग्निशन कॉइल किंवा इंजिन ऑफ, इग्निशन ऑन किंवा इंजिन ऑफ. जेव्हा आपण चावी ऑन करतो त्याला मला इग्निशन ऑन होतं, म्हणजे चावी ऑन केलं की इग्निशन ऑन आणि इंजिन ऑफ होत असतं. तर त्यामध्ये काय असतं की रिलेची कॉइल स्टेटस बघू शकतो की 85 आणि 86 जे पिन आहेत ते एनर्जाइज होतात, म्हणजे पटकन ते ऑन होतात. जेव्हा आपण चावी